वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उत्तम अधिकार म्हणजे कसं का मनुष्य जन्माला येताना अधिकार घेऊन येत नाही, हा लागत नाही, पण श्रद्धा पाहिजे की. श्रद्धा पाहिजे म्हणून सांगितले की तुम्ही श्रद्धा नसल्यानंतर ऐकत बसला तर काही परिणाम होणार नाही ना. कमीत कमी त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. हे सांगतात, शास्त्र सांगतात, ही सांगणारी म्हणतं ही चांगले आहेत, आपण काहीतरी ऐकलं पाहिजे असं तरी भावना आपण अंतःकरणामध्ये पाहिजे की. ती तर नसेल तर तुम्हाला त्या श्रवणाचा फायदा काहीच होणार नाही ना. कमीत कमी सांगणाऱ्यावरती आणि काय सांगतात याच्यावरती तर श्रद्धा पाहिजे ना, तर ते श्रवण घडेल. आज सर्वांना ऐकण्याची योग्यता देवाने दिलेली आहे, पण सगळीच माणसं ऐकायला येत नाहीत का? श्रद्धाच नाही आहे. वेळ नाही हे कारण नव्हे बरं का, श्रद्धा नाही आहे त्याच्याविषयी. म्हणजे सांगणाऱ्याविषयी श्रद्धा नाही आणि ज्याच्याद्वारे सांगितलं त्याच्याविषयी श्रद्धा नाही. हा, मग ते शास्त्र असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, गीता असेल, हा, हे सगळे असतील ग्रंथ, त्याच्याविषयी पण श्रद्धा पाहिजे ना. सतशास्त्र सांगितले. सतशास्त्र म्हणजे काय? आपल्या हिताचा विचार ज्याच्यामध्ये सांगितला हे खरंच आपल्या हिताचे सांगणारे ग्रंथ आहेत असं वाटलं पाहिजे ना. हे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. जे आपातता श्रवण करण्याकरता कमीत कमी श्रद्धा तरी पाहिजे. कोणीतरी ऐकून चालत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे सात्विक श्रद्धा पाहिजे की त्याच्या अंतःकरणावर. म्हणून तर तिथं वर्णन केलं, श्रद्धावान लभते ज्ञानम. हे तिन्हीकडे लावता येतं. आपातता श्रवणाला लावता येतं, अंग श्रवणाला लावता येतं, अंगी श्रवणाला. पहिल्याच श्रवणामध्ये श्रद्धेचा विचार आलेला आहे. कमीत कमी ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, तर त्या श्रवणातून काहीतरी मिळेल. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केलं नाही, श्रवणाचे मेषे वैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. हे वर्णन केले. कोणतं श्रवण सांगितलं? हे आपातत आहे. साम्राज्य भुवनी, साम्राज्य कोणतं साम्राज्य? सुखाचं साम्राज्य. सुखाचं साम्राज्य म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सुखरूप आहे असं जर तुम्हाला कळालं की तुम्हाला सगळीकडे सुखाचाच अनुभव येतो ना. हे कधी घडेल? श्रवणाचे मेषे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. सुखाचं साम्राज्य नांदे. ते ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा तर पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केले, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. वाचे ज्ञानेश्वरी सांगितलं नाही, भाव म्हणजे श्रद्धा. ऐकणाऱ्या सुद्धा येऊन बसा म्हणजे श्रद्धा येऊन बसा. काय नाही, 9 वाजता नाश्ता येतोय, चला 8 वाजता जाऊन बसूया, असं नाहीये. असे बरेच लोक येतात ऐकायला. आम्हाला अनुभव आहे. पारायण सुरू केलं त्यावेळेला असतात 5 आणि नाश्त्याच्या वेळेला असतात 25. लोक म्हणतात, हो पारायणा माणसं भरपूर आहेत. हो म्हणतात, आम्ही भरपूर आहे म्हणतोय. नाश्ता झाला की पूर्वी 5 होतात तेवढीच राहतात पारायण संपेपर्यंत. मग ते लोक म्हणतात, काय नाही आम्हाला ऐकायला येत नाही, कमीत कमी वाचायला येत नाही, कमीत कमी ऐकावं तर आम्ही आलोय म्हणतोय. म्हणतो ऐका ना, पारायणोपर्यंत बसा ना, पण बसत नाहीत ना. नाश्ता झाली की लगेच निघून जातात. म्हणजे श्रवण करण्याकरता येण्याकरता श्रद्धेनं आलं पाहिजे ना. म्हणजे आपातता श्रवण घडण्याकरता श्रद्धा पाहिजे. म्हणून ज्याने श्रवण केलं गुरुमुखातून, अंगी श्रवण केलं आणि श्रवण करून केल्यानंतर आता काय आणखी संशय त्याच्या मनामध्ये आलेले, संदेह निर्माण झालेले. त्या संदेहाच्या निवृत्ती करता पुन्हा श्रवण करावं लागतं. त्याला अंग श्रवण म्हणतात. त्या दोषाचं वर्णन केले पुढे येणार आहे, म्हणून त्याचा मी आता विस्तार आपल्याला करत नाही. संदेह आला म्हणजे संदेहामध्ये 2 प्रकार सांगितले, एक प्रमाण संदेह आणि दुसरा प्रमेय संदेह. प्रमाण संदेह आणि प्रमेय संदेह.
प्रमाण म्हणजे साधनाविषयी असलेला संदेह आणि प्रमेय म्हणजे साध्याविषयी असलेला संदेह. जी जी साधनं सांगितली त्या त्या साधनाविषयी संदेह निर्माण होणं प्रमाण संदेह. तुकोबरांनी वर्णन केले. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही जन्माला आलाय ना, देवाला शरण जा. म्हणजे आम्ही शरण जाऊ देवाला, पण देवाला शरण जाऊन आमचा उद्धार होणार आहे का? आम्हाला काय मिळणार आहे का? खरंच होणार आहे का? हे नक्की आहे का? साधन सांगितलं, पण त्या साधनाविषयी वारकरी व्हा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळावगीची येणे. वारकरी व्हा, पंढरीची वारी करा. वारकरी म्हणून पंढरीची वारी केलं तर तुम्हाला फल प्राप्त होईल. नक्की होईल का वारकरी होण्याने? खरंच होईल का? शंका साधनाविषयी. कर्माचं अनुष्ठान करा. कर्माचं अनुष्ठान केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होईल. खरंच कर्माचं अनुष्ठान केल्यानंतर शुद्ध होतं का? साधनाविषयी. उपासना केल्यानंतर मन स्थिर होईल. होईल का नक्की? शंका. प्रमाणाविषयी साधना, जी जी साधनं सांगितली त्या त्या साधनाविषयी काय मनामध्ये जर शंका आली तरी ती शंका निवृत्त केली पाहिजे. निवृत्ती केली पाहिजे. तुकाराम महाराजांनी वर्णन केले, जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पै सोपे. तुम्ही भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताचं नाम घेतल्यानंतर जळतील पापे. एका जन्माची शब्द वापरला नाही. जळतील पापे जन्मांतरीची. मग कोणाच्या मनामध्ये शंका, आम्ही रोज देवाचं नामस्मरण करतोय, मग आम्हाला पाप गेल्याचा अनुभव कुठे आहे? आमचं कुठं पाप गेलंय? आणि तुम्ही सांगता नामस्मरणाने पाप जातं. जळतील. जळतील म्हणजे अत्यंतिक निवृत्ती. काय शिल्लक राहणार नाही. मग तुकोबारानं सांगावं लागलं, नामस्मरणाने पाप जातं. ज्या अर्थी नामस्मरण आम्ही करून पाप गेलं नाही. महाराज म्हणतात, तुम्ही नामस्मरण केलं, पण कसं केलं? मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही केलं का? म्हणजे कसं करावं लागतं? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, जळतील पापे जन्मांतरीची. ठाईच बैसोनी, पहिल्यांदा एक ठिकाणी बसायला शिका. ठाईच बैसोनी करा एक चित्त, चित्ताची एकाग्रता करा. आणि आवडी अनंत, आवडीनं श्रद्धेनं घ्या. असं घेतलं तर पाप जाईल ना. काय घ्यायचं म्हणून घेतलं तर पाप जाईल? म्हणून साधन करत असताना त्या साधनाविषयी अनेक साधनं सांगितली. तप, जप, व्रत, तीर्थ, योग, ज्ञान, कर्म, भक्ती, ज्याची जेवढी जेवढी साधनं सांगितली त्या साधनाविषयी मनामध्ये काय जर संदेह निर्माण झाला तर त्या संदेहाची निवृत्ती करून घेतली पाहिजे. त्याला म्हणतात प्रमाण संदेह. आणि साध्याविषयी पंढरपूर काय आहे? भूवैकुंठ. हे साधन सांगितलं नाही. वैकुंठाला जायची गरज नाही. पंढरपूर म्हणजेच वैकुंठ. वैकुंठाला जाण्याकरता मरावं लागतं, पण ह्या वैकुंठाला जाण्याकरता मरावं लागत नाही. कसं काय हो? शंका आहे ना. मन आहे व्यवहारामध्ये, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या देहाने वैकुंठाला जाता येत नाही. या देहाने स्वर्गाला जाता येत नाही. जाता येत नाही, लक्षात ठेवा. तुकोबारांचं वर्णन करताना काय केलंय? काय वर्णन केले सूरदास? काय वर्णन केलं? देह घेऊन गेले. नाही, निरोबरांनी केलेलं
प्रमाण दे. हे, अरे त्यांची स्तुतीतलं आपण रोज म्हणतो त्यातलं शेवटचं. हा पुढं. हा दिव्य ते शब्द काय वापरलाय. हा देह घेऊन गेले नाहीत. या त्या विमानावरती बसल्यानंतर देवानी या देहाला दिव्यत्व दिलं आणि तो दिव्य देह घेऊन गेले. तिथं शब्द वापरलाय दिव्य देह. कसा आहे काय आणखी एकदा म्हण ना प्रमाण. हा तनु मानवी दिव्य रूपीच केली. हा देह दिव्य केला आणि दिव्य देहाने ते गेले. याच देहाला दिव्यता देवाने दिली. त्याचा अर्थ काय वैकुंठाला जाण्याकरता हा देह तिथं चालत नाही. आणि तुम्ही सांगताय पंढरपूर म्हणजे वैकुंठच आहे. या देहाने तर या वैकुंठाला जाता येतं का. शंका आहे की नाही. याला प्रमेय संदेह म्हणतात. प्रमेय संदेह म्हणतात. मुक्तीचं वर्णन केले. तेने मुक्ती चारी साधी येल्या. मुक्ती जिवंत असताना मिळते का मेल्यानंतर मिळते. हा माणसं मेल्यानंतर मुक्त होतात का जिवंत असताना. हा काहीतरी बोला ना. मेल्यानंतर मग काय करा उपयोग आहे साधना करून आयुष्यभर. आपल्याला फल या जन्मात पाहिजे का पुढच्या जन्मात पाहिजे. या जन्मात पाहिजे. मेल्यानंतर मुक्ती मिळून काय उपयोग आहे हो. मेल्यानंतर मुक्ती मिळते हे असं वर्णन केलेलं नाहीये. लक्षात ठेवा. याच देहामध्ये मुक्त व्हायचं आपल्याला जिवंत असतानाच. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मेल्यानंतर मुक्ती प्राप्त होते असं वर्णन केलेलं नाहीये. प्रमाण आहे तो कोबऱ्यांचं का नामदेवराचं कोणाचं आहे. नाही नाही मेल्यावरती मुक्ती म्हणे असं काय तर प्रमाण आहे महाराजांचे. प्रमाण आहे त्याला. लक्षात ठेवा. भोगो मुक्तीचा सोहळा. भोगो मुक्तीचा सोहळा. मग मुक्तीचा सोहळा भोगायचा म्हणजे जिवंतपणी भोगायचा का नंतर गेल्यावर. हा भोगू मुक्तीचा सोहळा. बरं मग ते कसं काय त्याच्याविषयी शंका निर्माण होणं प्रमेय संदेह. याच जन्मामध्ये मुक्त व्हायचंय. लक्षात ठेवा. याच जन्मामध्ये मुक्त व्हायचं म्हणजे काय मोकळं व्हायचंय. कशातून कशातून मुक्त व्हायचं आहे. त्यावरती मुक्त व्हायचं आहे त्यावरती आपल्याला बांधलेलं आहे. कशाने बांधलेलं आहे. बांधले कशाने हो. आपुला आपण बांधविला गळा. ती माकड धरणारी माणसं असतात बरं का. ते काय करतात माहितीये का. त्या झाडावरती माकड्यातनं तिथं खाली डबा ठेवायचा आणि त्या डब्यामध्ये फुटानं माकडाला फार आवडतात. माणसाला पण आवडतात बरं का. ते फुटा हात जाण्यापुरतच त्याला दरवाजा ठेवलेला असतोय बरं का. मग ते फुटाणाच्या आशेनं माकड येतंय आणि आत हात घालतंय आणि ते असं मूठ धरतंय. मूठ धरल्यानंतर ती मूठ हात बाहेर येतच नाही. मूठ बाहेर येतच नाही. आता ती मूठ सोडत नाही का फुटानं सोडा वाटत नाही ना त्याला. आता ते अडकलं का नाही. कुणी अडकलं हा त्याचं त्यानंच की नाही. त्यानं ती मूठ सोडायला पाहिजे की नाही. मूठ सोडली की ती बाहेर येतो. पण ती मूठ सोडत नाही. त्यात अडकून बसतंय. त्याला डबा घेऊन पळता येत नाही. माकड धरण्याने मासून त्याला धरतात. कुणी बांधलं त्या मालकाने बांधलं धरणाऱ्याने का त्या माकडाने बांधून घेतलं. या माकडाची हीच अवस्था आहे. तिथं फक्त फुटाने शब्द वापरलाय. इथं पंच विषय सांगितले. हा एका एका विषयाकडे माणसं धावायला लागली.
आणि आपणच आपल्याला बांधून घेतले. मग ते सोडायचं आहे ना, आपण मोठी मोठी मोकळी करा की सुटलंच की, सुटत नाही ना. 2-3 उदाहरण दिलीत माऊलीने. पोपटाचं उदाहरण दिलंय. हा, त्या नळीवरती जाऊन बसतंय आणि ते बसले की नळी फिरते, नळी फिरली की ते पडते, म्हणून ते सोडत नाही, असं पक्क धरते. सोडलं की त्याला उडून जाता येत, ते त्याला वाटतंय आता मी पडलं की पडणार. हा, सामान्य पशुचं उदाहरण दिले, लक्षात ठेवा. त्याला तर काय कळत नाही, माणसाला कळतंय. बुद्धी दिलेली आहे, त्याला बुद्धी नाही आहे. मग आपल्याला बुद्धी देऊन सुद्धा आपली बुद्धी चालत नाही ना, निर्बुद्ध म्हणावं लागेल. निर्बुद्धी म्हणता येत नाही. तसं या संसाराला माझं म्हणणं, देहाला माझं म्हणणं, याचा माझा काहीही संबंध नाही. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असं ज्या दिवशी तुम्हाला ज्ञान होईल त्या दिवशी तुम्ही मुक्त झाला. त्या दिवशी तुम्ही मुक्त झाला. हे मुक्तीचं स्वरूप आहे, त्याला मरावं लागत नाही. जिवंतपणे त्याचा अनुभव घेता येतो. म्हणून असे त्या संबंधाने काही संदेह निर्माण होतात. आता महावाक्याचा उपदेश केला, महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्या महावाक्यामध्ये काय सांगितलं? तत्वमसी, ते तू आहेस, ते ईश्वर चैतन्य, तू आत्मचैतन्य, ते आणि तू एकच आहात. कसं काय? त्याचंही स्वरूप ब्रह्मच आहे आणि तुझंही स्वरूप ब्रह्मच आहे. पण ते म्हणते ते आणि मी देव आणि मी कसा का असेल? देवाला जेवावं लागत नाही, मला 4दा खावं लागतंय, नाही का? तो स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र नाहीये. आणि तुम्ही म्हणता ते मी कसं का असेल, अशी शंका निर्माण झाली. या शंकेच्या निवृत्ती करता पुन्हा त्याला श्रवण करावं लागतं. हे संदेह निवृत्त करण्याकरता. म्हणून त्या संदेहाचे पुढे प्रकार दिलेले आहेत. म्हणून अपातता, अंगी आणि अंग, बरोबर आहे ना? असं 3 प्रकारचं श्रवण करावं लागतं. त्या श्रवणाचा विचार झाला, त्या श्रवणाच्या पुढचा दुसरा आता साधन सांगतात, मनन. श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. महत्वाचा विचार मांडलेला आहे. आता मनन करणं म्हणजे नेमकं काय? त्या मननाचं स्वरूप काय आहे? मनन कशाला म्हणतात? मनन म्हणजे जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती, असा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन म्हणतात. काय व्याख्या सांगितलेली आहे? जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास, जीव आणि ब्रह्म याच्याविषयी अभेद निश्चय म्हणजे जीव ब्रह्मापासून वेगळा नाही, तो ब्रह्मरूपच आहे, असा निश्चय होण्याकरता काही चिंतन करण्याची पद्धत आहे, काही अभ्यास करण्याची पद्धत आहे. त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीला मनन म्हणतात. अभ्यास केलेल्या पद्धतीला मनन म्हणतात. मग तो अभ्यास कसा करायचा सांगितला? एक बाधक युक्ती आणि एक साधक युक्ती. ते मनन करत असताना, चिंतन करत असताना त्याला प्रतिबंध करणारी जी युक्ती आहे ती बाजूला सारायची आणि तिला जी अनुकूल युक्ती आहे तिचा स्वीकार करायचा. ते पुन्हा पुन्हा येते. एकदा त्याला बाजूला सारायचं, प्रतिबंध करतं, आणि जे अनुकूल आहे त्याला घ्यायचं. ते पुन्हा तेच करावं लागतं सतत, बरं का? तेच राहायचं, त्या मनात तेच गुहत राहायचं. हे प्रतिबंध करतं त्याला बाजूला करायचं, जे आपल्याला सहाय्य करतं त्याला जवळ करायचं. अशा चिंतनामध्ये जो सतत राहतो, ब्रह्मचिंतनामध्ये राहतात, खरंच मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूप असताना रे तुझा देह आहे, त्या देहाला खाऊ बिऊ घालावं लागतं, देहाशिवाय काय चालत नाही, आणि तू कसं काय ब्रह्म म्हणतोस, असं ते प्रतिबंध करते, बरं का?
त्याला बाजूला सारावं लागतं. नामदेव महाराजांनी म्हटलं नाही का, मननामध्ये प्रतिबंध येतो, श्रवणामध्ये प्रतिबंध येतो. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. ऐकायला लागलाय, हा, श्रवण करायला लागलाय, पण श्रवण करत असताना मन मात्र विषयामध्ये गुंतलंय. प्रतिबंधच आहे श्रवणातला. तसं मनन करताना ते मन चिंतन करता 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 नको तिकडं जातं, देहाचा विचार करतं, त्याला तिकडं न जाऊ देता मीच, अरे जीवापासून, त्या ब्रह्मापासून जीव वेगळा नाहीये, दोघांचं स्वरूप एकच आहे, असं निश्चयानं पुन्हा 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 कुठपर्यंत, तो प्रतिबंध बाजूला जात नाही तोपर्यंत त्यातच राहावं लागतं. अभ्यास करावा लागतो मननाचा, बरं का, मनाचा अभ्यास करावा लागतो. आणि त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीला युक्तिक चिंतन शब्द वापरलाय. युक्तीनं करावं लागतं, शास्त्रशुद्ध पद्धतीने ते करावं लागतं. आणि ते केलेलं मनन, त्या मननातून मग पक्का निश्चय होतो, बरं का, पक्का निश्चय होतो. आज गंमत अशी आहे, श्रवण केल्यानंतर मनन घडत नाही आपलं. किती श्रवण केलं याच्यापेक्षा त्या श्रवणातून तुम्ही मनन किती केलं याच्यावरती परमार्थ अवलंबून आहे. परमार्थ अवलंबून कशावरती आहे? फार ग्रंथ ऐकावे लागत नाहीत, लक्षात ठेवा. एक ग्रंथ ऐकला की मनुष्य मुक्त होतोय. लोकाला सांगण्याकरता अनेक ग्रंथ ऐकावे लागतात, अभ्यास करावा लागतो, अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय? ज्यांनी चारही वेदाचा अभ्यास केला, 6 शास्त्राचा अभ्यास केला का, आलेल्या शिष्याच्या मनातल्या सर्व प्रकारच्या शंका निवृत्त करण्याकरता त्यांनी सकल शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. मुक्त होण्याकरता हा अभ्यास एवढा करावा लागत नाही. जी साधना सांगितली तेवढी साधना फक्त करायची. मग आमचा अभ्यास साधना मुक्त होण्याकरता चाललाय का लोकाला सांगण्याकरता चाललाय? कळतंय पण वळत नाही, कळतंय पण वळत नाही. आपल्याकडे माणसं दुःख निवारण करण्याकरता येतात, आपण त्याचं निवारण करतो. पण मलाच काय दुःख झालं तर मी कुणाकडे निवारण करायचं? तुमच्याकडे? अरे तू दुसऱ्याचं निवारण करतोस, तुझं निवारण कोण करायचं? तूच केलं पाहिजे तुझ्या मनाने, अभ्यासाने, साधनेनं. तू लोकाला 4 गोष्टी चांगल्या सांगतोस का नाही? आपल्या मनामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली, आपण विचार केला पाहिजे. आपण जर 4 गोष्टी लोकाला सांगतोय, आपण म्हणा तू घाबरू नकोस, हा प्रपंच असाच आहे, आपणच ते सोडवलं पाहिजे. म्हणून ज्याचं आपण श्रवण करतो, त्या श्रवणातून मनन केलं पाहिजे. आणि मनन करण्याकरता रोज थोडा वेळ दिला पाहिजे. त्या मननालाच काय वेळ दिला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून मी मग आपल्याला सांगून गेलो, उदाहरण दिले. आपल्याला माहिती आहे रवंत काय, खाल्लेलं रवंत करणं, तसं ऐकलेलं मनन करणं. ऐकलेलं मनन केलं पाहिजे. खरंच हा जीव ब्रह्मापासून वेगळा नाही आहे, ब्रह्मरूपच आहे, खरंच आहे. त्याच्यामध्ये काही विचार येतात, त्या विचाराचा, त्या अभ्यासाचा पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल. आणि तो विचार करत असताना तुम्हाला काही शंका निर्माण झाली तर ती पुन्हा सोडवून घेतली पाहिजे, ती पुन्हा सोडवून घेतली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तिथं 2 विचार मांडले, 2 प्रवाह मांडलेत, लक्षात ठेवा. 2 प्रवाह मांडलेत. एक सुलट आहे आणि एक उलट आहे. एक तिकडं जाणार आहे आणि ते इकडून येणार आहे. म्हणून बाधक आणि साधक शब्द वापरलाय. काय
वापरलाय शब्द? साधक युक्ती आणि बाधक युक्ती. जे अनुकूल आहे त्याला साधक म्हणतात आणि जे प्रतिकूल आहे त्याला बाधक म्हणतात. जे प्रतिबंध करतं ते. शेतामध्ये पीक वाढण्याकरता जे पिकाला बाधक आहे ते काढावं लागतं आणि जे साधक आहे ते ठेवावं लागतं. हे म्हणूनच आहे बरं का. पेरलं, तुम्ही पेरला, आता शेत घेतलंय, पेरला आणि कार्तिकी महिन्यातच गेला, कुठंपर्यंत आलंय किती आले बघायला. काय दिसेल तुम्हाला शेतात? पिकापेक्षा तण मोठं दिसेल. असं कसं? पेरले आम्ही, चांगलं बी आणलंय, महाग आणलंय, चांगल्या जातीचं आणलंय, चांगल्या जातीचं आणलंय. बरोबर आहे हो. मग ते पेरल्यानंतर पुढची जी मशागत व्हायला पाहिजे ती मशागत झाली नाही ना. तुम्ही चांगलं ऐकलंय पण मनन झालं पाहिजे ना. एकदा ऐकलं आणि त्याचं मननच केलं नाही, तुम्हाला बोध होईल नाही होणार. मग ते पेरलेलं पीक चांगल्या परीने येण्याकरता त्याला रोज बघायला जावं लागते शेताकडे. तण उगवलं की जाऊ दे, हा महिना जाऊ दे, पुढच्या महिन्यात काढू, चालतंय. त्यावेळेला ते बाजूला करावं लागतं. आता मागावरती गेल्यानंतर त्या सुतामध्ये गाठ आली, होऊन चालते का? राहू दे ना, कपडा तयार झाल्यानंतर काढूया. तिथं ते काय करावं लागत नाही, ते मशीन करत राहतंय. पण कुठं गाठ येते काय, कुठं बंद पडते का, हे बघावं लागतं की नाही. ते मशीन चालू ठेवलेलं आहे, पण ते चालू ठेवल्यानंतर याच्यात कुठला प्रतिबंध येऊ नये म्हणून तिथं दक्ष राहावं लागतं का नाही. ही साधना परमार्थात आहे. त्या साधनेला मनन म्हणतात. जे श्रवण केलं त्या श्रवणामध्ये पुन्हा विचार दुसरा येता कामा नये. आला तर तो बाजूला काढला पाहिजे, बाजूला काढला पाहिजे. जसं व्यवहारामध्ये वर्णन केले बघा. लग्न ठरलं, ठरल्यानंतर काही मंडळी म्हणले, हो तुम्ही लग्न ठरवलंय, ती मुलगी बरोबर नाहीये. मुलगी आता हे लग्नाला साधक आहे बाधक आहे? बाधक आहे म्हणल्यानंतर त्या लोकांना जवळ करावं का बाजूला सारावं? या नाश्ता करा, दुपारी जेवायला पण या, असं रोज येत जा सांगायला चालेल? ठरलंय, एकदा निश्चय झालाय, साखरपुडा झालाय, पण कोणाचे फोन यायला लागले, कोणाचं सांगणं यायला लागलं, कोणी इकडून तिकडून निरोप द्यायला लागले. योग्यच आहे, पण काही लोकांना ते जुळू द्यायचं नाहीये. त्या निश्चयाला प्रतिबंध करणारी वृत्ती आहे, ती जुळू देत नाही. जर व्यवहारातली माणसं साखरपुडा झाल्यानंतर सुद्धा मोडण्याचा प्रयत्न करतात, तसं गुरुकडे गेल्यानंतर सर्वांनी केल्यानंतर सुद्धा आपल्याच अंतकरणातली वृत्तीमध्ये काय अशा उर्म्या अशा निर्माण होतात. अरे तू जीव ब्रह्म नाही, जीवच आहे, ते आपल्याला सांगते मन. उलट प्रवाह म्हणतात त्याला. त्याला बाधक म्हणतात. मग त्याला बाजूला सारावं लागतं आणि त्याला जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करावा लागतो. कसा करावा लागतो त्याचा विस्तार इथं त्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे बरं का. म्हणजे त्या साधक बाधक युक्तीचा विचार करत असताना कशा पद्धतीनं त्याचं मनन करावं, म्हणजे मनन करण्याकरता हे प्रतिबंध कसे येतात त्याच्यामध्ये, म्हणून थोडासा विस्तार केलेला आहे. आपण थोडासा तो समजून घेऊ म्हणजे लक्षात येईल. कारण मनन झाल्याशिवाय खरा परमार्थ आपला परिपक्व होत नाही. म्हणून त्या मननातला विचार मांडत असताना विचार मांडलेला आहे की ब्रह्मात्मिक निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशी युक्तीपूर्वक जे अद्वैत ब्रह्मचिंतन त्यास मनन असे म्हणतात.
त्या साधक वृत्ती कोणत्या याचा विचार करू. पहिल्यांदा साधक युक्ती कोणत्या त्याचा विचार मांडलेला आहे. ब्रह्मात्मिक ज्ञानात साधक युक्ती कोणती. एक, जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे. जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे म्हणजेच जीव तत्वता सच्चित आनंद रूप असल्यामुळे ईश्वर चैतन्याप्रमाणे तो सच्चित आनंद रूप नाही, तो ब्रह्माशी अभिन्न नाही. जसा घट आहे म्हणून जीव ब्रह्माहून भिन्न नसून अभिन्नच आहे. त्यांनी वर्णन केले बरं का. आता युक्ती सांगितली. तशी युक्ती साधक युक्तीचं चिंतन करावं. जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे, दोघांमध्ये भेद नाही. म्हणजे मी ब्रह्मरूपच आहे, मी ब्रह्मरूपच आहे असं मनामध्ये चिंतन चाललं पाहिजे. तोंडाने बडबड नाही करायची. तो मनाचा विचार आहे आणि तो युक्तीने करायचा बरं का. तुम्ही जर बोलायला लागला खरंच मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर म्हणायला लागलं, लोक म्हणतील कालपासून बरे होते, आज यांना काय झालं. वाणीचा विषय नाही बरं का, मनाचा विषय. तुकोबारांनी त्याला उदाहरण दिले ना, मग त्याची याला लागून ती पुढची पायरी आहे निधिध्यासन बरं का, ध्यान. आळीचं उदाहरण दिले. गोविंद गोविंद मना लागली या छंद, हे उदाहरण दिलेलं आहे बरं का. ती आळी आणि त्या आळीला ते पाखरू येऊन सतत त्वचा मारत. काय मारत? त्वचा मारत. ती आळी विचार करते आता ते पाखरू येणार बरं का, आता ते पाखरू येणार बरं का, असं ती ध्यानच करते. आता ती मला येऊन त्वचा मारणार, मला आता येऊन त्वचा मारणार, मला ती त्वचा मारणार असा तिला ध्यास लागतो. आणि त्वचा मारता मारता ती आळी न राहता ती पाखरूच होते. तुकोबार म्हणतात तेच आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. सामान्य आळी जर ध्यासाने आळीची जर पाखरू होते तर जीव ब्रह्माचं चिंतन करण्याने जीव जीव न राहता ब्रह्म का होणार नाही, याच्याकरता ते उदाहरण दिले. कुठं तुकोबारांनी पाहिलं काय माहित. कुठं ते पाहिलं, कुठं आईला टोच मारतेली कधी तुकोबारांनी पाहिली काय माहित. अनुभवानं सांगितले ते का वाचून सांगितले त्याने? अनुभवच आहे ना ते, का कुठं पुराणात लिहिलेलं आहे. बघा ती आली की सारखी त्याला टोचा मारते, सारखी त्याला टोचा मारते, इकडून तिकडून येते टोचा मारते, त्याला ध्यास लागतो. तसं मनन करत असताना जीव हा ब्रह्मापासून भिन्न नाही, अभिन्न आहे. कसं आहे? म्हणून जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे म्हणजे जीव तत्वता कसा आहे? अभिन्न आहे म्हणजे सच्चित आनंद रूप आहे. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म कसा आहे? सच्चित आनंद. ब्रह्म जसं सच्चित आनंद आहे तसं जीवाचं स्वरूप सुद्धा काय आहे? सच्चित आनंद आहे. दोघांचं स्वरूप एकच आहे म्हणजे अभिन्न आहे. ते त्याच्यापासून भिन्न नाही. कसं? ईश्वर चैतन्याप्रमाणे. ईश्वर म्हणजे जो आकाराला आलेला देव, आकाराला आलेला देव. त्या देवाचं स्वरूप काय आहे? त्याचं स्वरूप सच्चिदानंदच आहे. आणि ब्रह्माचं स्वरूपही ईश्वर आणि ब्रह्म हे वेगळं नाही, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म वेगळं नाही, वेगळं नाही, तेच आहे. जो
सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही. काय वापरलं पुढचं वाक्य? जो सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही. काय सूरदास काय सांगितलं? जो सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही म्हणजे काय? हा कसं? जसा घट, पुढे उदाहरण दिलं, जसा घट आहे, घट ब्रह्मरूप नाही. घट ब्रह्मरूप नाही आहे, तो जड आहे ना. हा, त्याला अधिष्ठान ब्रह्म सांगितलं पण ते ब्रह्मरूप म्हणून सांगितलेलं नाहीये. ब्रह्मरूप नाही, लक्षात ठेवा. मग घट कशापासून निर्माण झाला? मातीपासून. हा, घट देवाशी एकरूप नाही आहे, तो त्याच्यापासून वेगळा आहे, त्याच्यापासून वेगळा आहे. तसं घटाप्रमाणे मी ब्रह्मापासून वेगळा नाही. त्या ईश्वराप्रमाणे मी त्या ब्रह्माशी अभिन्न आहे, असं उदाहरण दिले बरं का. हा, लोक म्हणतात, म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, राम म्हणता रामाची वैजे, घर म्हणता घरची वैजे असं म्हटलेलं नाहीये. झाड म्हणता झाडाची वैजे, घट म्हणता घटची वैजे. का? तोही पदार्थच आहे, तेही पदच आहे. घट नाव, घट हे नावच आहे त्याला, आणि राम हे नावच आहे का नाही? दोन्ही पदच आहेत का नाही? मग राम म्हणण्याने राम व्हायला पाहिजे, घट म्हणण्याने घट माणसं का होत नाहीत? का त्याचं स्वरूप सच्चिदानंद रूप नाहीये? आपलं स्वरूप सच्चिदानंद रूप आहे म्हणून त्या स्वरूपाशी ऐक्य होतं. ते जडच आहे हो, जीव जड नाहीये, तो ब्रह्मस्वरूप आहे. मग त्याचं चिंतन करण्याने तोच होतो, तो त्याच्यापासून वेगळा राहत नाही. इतर पदार्थाचं तुम्ही जर चिंतन करायला लागला तर होत नाही. का? ते त्याचं स्वरूप नाही आहे, ते त्याचं स्वरूप नाही आहे. म्हणून मी मग आपल्याला उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिलं? आठवतंय? पाठात दिलं का कीर्तनात दिलं माहित नाही. कीर्तनात तर येऊन गेलंच. लवण मिळविता जळे, नोहे सारिता निराळे. लवण म्हणजे मीठ. मिठाचं स्वरूप काय? पाणी. मिठाचं स्वरूप पाणी आहे. दगडाचं स्वरूप काय? माती. दगड मातीत ठेवून 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 तो मातीशी एकरूप होत. पाण्यात किती दिवस जरी ठेवला तरी तो तसाच्या तसाच राहतोय. उलट पाण्यात ठेवून ठेवून शेवाळतोय, पाण्यात ठेवून ठेवून शेवाळतोय. बघा ना, त्या ओढ्यामध्ये दगड असतात आणि त्या दगडावरून पाणी वाहते. 6 महिने पाणी वाहत. किती? 6 महिने, 8 महिने, 10 महिने पाणी वाहतं. 10 महिन्यानंतर पाणी थांबलं आणि तुम्ही ठरवलं त्यावरती 10 महिने या दगडावरून पाणी वाहिले, तर ती दगडात उतरलं असेल. तुम्ही फोडून बघा, आत कोरडच असते ते. आत ते कोरडच असतं का? तेच तुम्ही एक 5 मिनिटं त्या पाण्यात मीठ ठेवा, ते लगेच एकरूप होतं. घट ब्रह्माशी अभिन्न आहे, पण जीव मात्र ब्रह्माशी अभिन्न नाही. ते त्याचं स्वरूप आहे. मिठाचं स्वरूप जसं पाणी आहे तसं जीवाचं स्वरूप काय आहे? ब्रह्मच आहे हो. मग त्याच्या चिंतनाने, त्याच्या मनाने तो त्या स्वरूपाला प्राप्त होतो.
घट होत नाही. म्हणून इथं वर्णन काय केलं, जो सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही. जसा घट आहे, जसा घट आहे, घट हा तो ब्रह्मस्वरूपाशी भिन्न आहे, तो त्याचं स्वरूप नाही आहे. म्हणून या पद्धतीनं त्या मनामध्ये चिंतन करायचं बरं का. ही पहिली युक्ती सांगितली. घटाप्रमाणे माझं स्वरूप नाही आहे. घटाप्रमाणे या शब्दाचा अर्थ जेवढे म्हणून जगामध्ये जड पदार्थ आहेत, तसा जड पदार्थासारखा माझ्या स्वरूपाचा संबंध नाहीये. घट हा त्याच्यापासून वेगळा आहे, पण मी मात्र त्याच्यापासून वेगळा नाही, ते माझं स्वरूपच आहे. असं जे मनामध्ये जे मनन केलं जातं त्याला म्हणतात साधक युक्तीने. त्याला साधक युक्तीने. आया ख्याल में? शब्द वापरला. हा, घोळ होतोय फार तिथं. तुम्हाला घोळ होत नाही, मला सुद्धा फार घोळ, मी गेलो. ते पुढच्या घटाशी लावले हो. पुढचं वाचलं तर सांगितलं, ते तेवढंच वाचलं ना, एवढा गोंधळ होतोय ना. तिने ते उदाहरण दे, जो सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही, जसा घट आहे. इथपर्यंत आले. एवढंच वाचून थांबला ना, संगतीच कळत नाही, संगती त्याची लागत नाही. हो, ते कॉमा केलाय, पण पुढं लगेच त्याला ते उदाहरण दिले ना, त्याच्याशी त्याचा संबंध आहे. वरती जीव हा तत्वता ब्रह्माशी सच्चिदानंद स्वरूपच आहे. हे साधक युक्तीने चिंतन करण्याकरता उदाहरण कोणाचं दिलं? ईश्वराचं दिलं. का ईश्वराचं स्वरूप काय? सच्चिदानंद. आणि जीवाचं स्वरूप काय? तसं जीवाचं स्वरूप सच्चिदानंद आहे, पण घटाचं स्वरूप सच्चिदानंद नाही ना. मग त्या घटाचं ध्यान करून चालणार नाही. ईश्वर जसा त्या ब्रह्मापासून भिन्न नाही, तसा जीव सुद्धा त्या परब्रह्मापासून भिन्न नाही. असं युक्तीने त्याचं चिंतन केलं पाहिजे. आम्ही करतोय विरुद्ध याच्यावर का, आणि जे विरुद्ध केलं जातं त्याला म्हणतात बाधक. त्याला म्हणतात बाधक. तेव्हा आमचा तुमचा निश्चय लवकर होत नाही. जरी 7 वेळा जरी विचारसागर ऐकला तरी मननच ते नाही ना. मननाशिवाय शक्यच नाही. एक विचार म्हणला, दुसरा विचार आता सांगितला, त्यातलेच एक त्यांनी युक्तीनं कसं ते पटवून दिलेलं आहे. एक युक्तिरूप अनुमान असून या अनुमानात जीव हा पक्ष आहे, त्याचा ब्रह्माशी अभेद आहे हे साध्य आहे. सच्चिद आनंद रूपता हा हेतू आहे, आणि ईश्वरी चैतन्याप्रमाणे व घटाप्रमाणे उदाहरण आहे, म्हणजे दृष्टांत आहे. एक अनुमान प्रमाणरूप जीव ब्रह्मैक्यास साधक युक्ती म्हणतात. कशा पद्धतीने करावं त्याचं त्याने थोडे विवरण केलं. जीव हा एक पक्ष मानलेला आहे, आणि तो मांडत असताना त्याचा साध्य काय आहे? जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे. हे साध्य आहे, पण त्या साध्याकरता हेतू कुठला धरलेला आहे? सच्चिदानंद रूपता. मग ते साध्य करत असताना त्याला उदाहरण दिलं, एक ईश्वर चैतन्याचं आणि एक घटाचं. घटाचं दिलं. घटाप्रमाणे आपलं स्वरूप नाही आहे, आपलं स्वरूप ईश्वराप्रमाणे आहे. अशी युक्ती, अशा पद्धतीनं ते चिंतन करावं असं सांगितलंय बरं का. घटाचं स्वरूपाचा आणि आपल्या स्वरूपाचा तुम्ही जर विचार करायला लागला तर संगती लागणार नाहीये. मग घट या शब्दाचा अर्थ तुम्ही सगळं जग घ्या एका बाजूला. पटवून देण्यासाठी हे उदाहरण. हो, उदाहरण दिले. कितीही घटाचं चिंतन केलं तरी तुम्ही घट होणार नाही. ते आपल्यापासून भिन्नच आहे हो.
पण तेच जर तुम्ही ईश्वराचं ध्यान केलं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिची दान. शेवटी काय म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. हेच माझं स्वरूप आहे. जे विटेवर उभा आहे ना ते सच्चिदानंद आहे आणि मी सच्चिदानंद रूप आहे. हेची माझे सर्व सुख. हेच दोघांचं स्वरूप आहे. म्हणून त्याच चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. घटाचं या जगाचं चिंतन करायचं नाही. मनन पक्क व्हावं असं वाटत असेल तर त्या ईश्वरालाच ध्यानात घ्यावं लागेल. बाकी कोणाला ध्यानात घेऊन चालणार नाही. पण आम्ही ध्यानात बसलं की बायको तरी येते नाहीतर पोरं तरी येतात. दुकानदार असेल तर गिराक तरी येतं, एक देणारा तरी येतो नाही तर बुडवणारा तरी येतो. मागवाला असाल तर कामगार तरी येतो. MIDC जाणार असेल तर मालक तरी येतो ध्यानात. काही ना काहीतरी कोणाच्या मनात ज्याचा जो विषय तो तिथं येतच हो. म्हणून त्याला युक्तीने चिंतन करण्याकरता त्याला जे साधक आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे. घटाचं चिंतन करून चालणार नाही. घटाचं स्वरूप ते नाही आहे. घट भिन्न आहे पण ईश्वर मात्र अभिन्न रूपाने आहे आणि त्याचं आणि आपलं स्वरूप एकच आहे असं मनन करायचं आहे. दुसरा दृष्टांत दिला. घट आणि मठ इत्यादी उपाधी भेदाने घटाकाश भेद भासत असला तरीही या दोन उपाधीत व्याप्त असणारे महाआकाश सामान्य साधारण असल्यामुळे घटाकाश व महाकाश तत्वता अभिन्न एकरूपच आहेत. त्याप्रमाणे अविद्या व माया या उपाधी भेदाने जीव चैतन्य व ईश्वर चैतन्य यात भेद भासत असला तरी त्या दोन्ही उपाधीत आत्मरूपे करून अधिष्ठान रूपे करून एकच चैतन्य साधारण व्याप्त असल्यामुळे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे दोन्ही चैतन्य तत्वता एकच व अभिन्न आहेत. दुसरी युक्ती सांगितली बरं का. पहिली युक्ती सांगितली की आपण चिंतन करत असताना ईश्वराच्या स्वरूपाचं आणि आपल्या स्वरूपाचं चिंतन करावं. घटाचं चिंतन करू नये. दुसरा त्यांनी उदाहरण दिलं की घट आणि मठ. आता आपण बसलो ह्याला काय म्हणतात मठ म्हणतात. मठ म्हणजे तो बांधलाय त्याला मठ नव्हे. तुम्ही घर बांधलं त्या घराला मठच म्हणतात. इथं जी पोकळी आहे ना त्या पोकळीला काय म्हणतात मठाकाश. इथं आकाश आहे. आता बाहेर जसं आकाश आहे इथं आतही आकाश आहे. आतल्या आकाशाला काय म्हणतात मठाकाश आणि बाहेरच्या आकाशाला काय म्हणतात महाआकाश. बाहेर आहे ना ते महाआकाश आणि आत आहे ते मठाकाश. आणि ह्या मठात एक घट ठेवलाय. घट म्हणजे घागर. त्या घागरीतही पोकळी आहे. त्या पोकळीला काय म्हणतात आकाश. मग त्या घटामध्ये असलेल्या आकाशाला काय म्हणतात घटाकाश. आकाश किती झाले किती गावात. आता इथं आकाशाचे 3 प्रकार झाले. एक महाआकाश, एक मठाकाश आणि एक घटाकाश. जे महाआकाश आहे तेच मठात आहे का दुसरं आहे. जे महाआकाश आहे तेच घटात आहे का दुसरं आहे. तेच आहे. आणखी त्यात बारकावा घ्या. जे महाआकाश मठात आहे तेच मठात आहे तेच घटात आहे का वेगळं आहे. मग आकाश एकच आहे का नाही. मग त्याला मठाकाश आणि घटाकाशाची नावं 2 का मिळाली उपाधीमुळं. ते मठामध्ये दिसायला लागलं म्हणून मठाकाश आणि ते घटात दिसायला लागलं म्हणून घटाकाश. मग ते घटही फोडा आणि मठही फोडा ते आकाश कुठं जातं त्या आकाशाशी एकरूपच. तसं ईश्वरामध्ये असलेलं ब्रह्म आणि जीवात असलेलं ब्रह्म आणि या जगतामध्ये व्यापक असलेलं ब्रह्म एकच आहे ना असं चिंतन करा. ही दुसरी पद्धत सांगितली.
घटातलं आकाश आणि मठातलं आकाश दोन नसून एकच आहे. फक्त त्या घटाचा नाश करा, म्हणजे त्याचा विचाराने बाद करा, म्हणजे काठी घेऊन फोडा असं सांगितलेलं नाही. कुदळ घेऊन घर पाडा असं सांगितलेलं. त्याचा बाद करायचं, तो घट सोडून द्या, मठ सोडून द्या, दोन्हीतला आकाश एकच कधी. तसं ईश्वर चैतन्याच्या ठिकाणी असलेलं जे स्वरूप सच्चिदानंद आणि या जीवाच्या ठिकाणी असलेलं ईश्वराला मठाकाश म्हटलं आणि जीवाला घटाकाश म्हटलं. ज्ञानोबाने म्हटलं की नाही, सर्वा घटी राम देहाजीही एक. याला घट म्हटलंय ज्ञानोबाने. आम्हाला फक्त शेवटच्या दिवशी नेतात त्यालाच घट म्हणतात, फोडतात ना ते. या देहाला काय म्हटले? घट. ते उदाहरण लावलं इकडे, लक्षात ठेवा. मठ मोठा आहे ना, मग तिथं आकाश अधिक व्यापून आहे, घट लहान आहे. तिथं आकाश कमी व्यापून आहे. ईश्वर ह्या जगतामध्ये आहे म्हणून त्याला मठ आकाश असं ध्यानात घ्या. आणि त्या ईश्वराच्या मानाने आपली उपाधी कमी आहे हो. त्याला जगातलं कळतंय, आम्हाला घरातलं सुद्धा कळत नाही. किती बुद्धीला मर्यादा आहे. बुद्धीला मर्यादा आहे का नाही? गुरुवरे साखरेबाज गमतीनं सांगतात, किती मर्यादा आहे आपल्या बुद्धीला बघा. त्यांनी कीर्तनामध्ये प्रश्न विचारला, हे बघा तुम्ही प्रपंच करताय ना, बारकावेनं? हो बारकावेनं करताय. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आहे? हो आहे की म्हणाला. मग एक प्रश्न विचारतो, महाराज म्हणले तुमच्या बायकोच्या हातात बांगड्या किती सांगा. तो म्हटला महाराज येताना मी काय मोजून आलो नाही म्हणाला. अरे तू म्हटलं मला सगळं घरातलं कळतंय, मग बायकोच्या हातात बांगड्या किती माहिती आपल्याला? आणि या जगामध्ये कोणाच्या हातात किती बांगड्या त्याला कळतं का नाही? तिचं ज्ञान कुठं आणि आपलं ज्ञान कुठं हो. मर्यादा आली कधी. म्हणून याला घट वापरलेला आहे. या घटामध्ये, देहरूपी घटामध्ये असलेलं जे ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आणि त्या मठरूपी ईश्वराच्या ठिकाणी असलेलं जे सच्चिदानंद स्वरूप, दोन्ही एकच आहे. आणि तेच सच्चिदानंद ब्रह्म आहे, तेच महाआकाशाशी एक रूप आहे. त्याच्यापासून हे वेगळं नाही आहे. असं जे युक्तीने, साधक युक्तीने चिंतन केलं जातं, ही मनन करण्याची दुसरी पद्धत बरं का. आलं लक्षात? म्हणजे आलं म्हटलं तर मी पुढे जाणार ना. काय गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा. हो जड जाणारच की. हो आपण उंबर घाटात राहणारी माणसं ना, त्याला डोंगर घाटात जावं लागतंय. उंबर घाटामध्ये म्हणजे उंबऱ्याच्या आत राहणारी आपण माणसं. उंबऱ्याच्या आत राहिलं की सगळं उंबऱ्यातलं घरातलं सगळं डोक्यात असतंय ना. मग त्याला डोंगर घाटावरती जावं लागतं. डोंगर घाटावरती गेलं की स्वच्छ हवा असते, घरातलं तिथं काही येत नाही. म्हणजे उंबर घाटातून डोंगर घाटात जावं लागतं. आपण सतत उंबर घाटात असल्यामुळे ते मनन घडत नाही. का घडतं? अभ्यास आहे तो, लगेच नाही. अभ्यासाने ते शक्य आहे. पण अभ्यास करण्याची पद्धत त्यांनी सांगितली. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. किती वेळ करावा लागेल रोज अभ्यास? होय, किती वेळ करावा लागेल आपल्याला? बघा, वजन वाढवायचं आहे आणि वजन वाढवण्याकरता त्यांनी काही अभ्यास सांगितला. रोज एवढे जोर काढा. किती काढा? एवढे रोज जोर काढा. मग ती नियमित करावी लागतील बरं का. कुणी म्हणेल वजन वाढण्याकरता रोज 25 जोर काढायला पाहिजे रोज. वजन वाढेपर्यंत रोजचे 25 जोर, तिथपर्यंत किती त्याची संख्या होईल? 1000 होतील. तेव्हा मी एका दिवशीच 1000 काढले तर जमणार नाही का म्हणा.
एका दिवशी 1000 काढले तर जमेल, पण तुला ऍडमिट करावं लागेल. तुला ऍडमिट करावं लागेल. म्हणजे वजन वाढवण्याकरता रोज नेमाने तेवढा व्यायाम केला पाहिजे, तर तिथपर्यंत वजन वाढेल. तसं त्या अवस्थेला जाण्याकरता रोज मनन केलं पाहिजे. रोज मनन केलं पाहिजे. आमचं कसं आहे, शाळेतून आलं की एकदा पाटी दप्तर कोपऱ्यात फेकलं, दुसऱ्या दिवशी सकाळ जाताना ते शोधून द्यायचं आईबाबाने. बरोबर आहे की नाही? तुझं सांगाल नाही, आमचं सांगालोय. हा, आणि आम्ही म्हणतोय हे 95% पडले पाहिजेत. पडणार नापासामध्ये, पासमध्ये नव्हे. हा 100% नापास. आपल्याला 100% पाहिजे ना, मग ते उलट लावायचं. म्हणजे ते मनन रोज थोडं थोडं केलं पाहिजे. थोडं थोडं वेळ देऊन केलं पाहिजे. त्याच्याकरता वेळ दिला पाहिजे. अभ्यास करण्याची पद्धत आहे, म्हणून या पद्धतीने सांगितलं. म्हणून जीव चैतन्य आणि ईश्वरी चैतन्य यात भेद भासत असला तरी त्या दोन्ही उपाधीत आत्मरूपे करून अधिष्ठान रूपे करून एकच चैतन्य साधारण व्याप्त असल्यामुळे जीव चैतन्य आणि ईश्वरी चैतन्य हे दोन्ही चैतन्य तत्वता एकच आहेत ना, अभिन्न आहेत. या पद्धतीनं आपण त्याचं मनन करावं. किंवा आणखी एक विचार त्यांनी सांगितला, जगत अधिष्ठान भूत सच्चिदानंद परिपूर्ण असे ब्रह्मचैतन्य, ते शुद्ध ब्रह्माच्या मायेत असणारा जो आभास, तो ईश्वर चैतन्य, आणि स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठानभूत असे कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान यांच्यातील कुटस्थ चैतन्याला जो आभास मिळून जीव चैतन्य होय. या 4 चैतन्यापैकी जीव आणि ईश्वर हे 2 चैतन्य अनुक्रम कुटस्थ व ब्रह्म या चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळं जीवाधिष्ठान चैतन्य असे कुटस्थ चैतन्य आहे आणि ईश्वराधिष्ठानभूत असे ब्रह्म चैतन्य आहे. यात अध्यस्त जीवेश्वरात कल्पित उपाधिकृत भेद असला तरी त्याच्यात अधिष्ठानभूत असणारी कुटस्थ चैतन्य व ब्रह्मचैतन्य 2 चैतन्य तत्वता एकच आहेत. अर्थात वाच्यार्थात वाच्यांशात भेद संभवत असला तरीही लक्ष्यार्थात मात्र एकत्व संभवते. आणखी एक पद्धत सांगितल्या, ही जरा थोडी जड आहे त्याच्यापेक्षा. काय जड आहे कळून घ्यायला. तेव्हा हा विचार आपण पुढच्या ह्याच्यात करू. आता 2 साधक युक्तीचा विचार केला. हे पचतंय तेवढंच खायचं, पचतंय तेवढंच खायचं, बरं का. हे पचवायचं आपल्याला, अभ्यास आहे. हे संपवायचं नाही आहे. संपवायचं नाही आहे. 1 किलो श्रीखंड आणून दिलं, 1 किलो श्रीखंड आणलं, तुम्ही एका दिवशीच खाताय का? तुम्ही दोघीच आहे घरात हो, पण 1 किलो कोणी आणून दिलं, तुम्ही खाता रोज थोडं थोडंच खाताय का? ते पचायला जड ना. असं हे सिद्धांतिक चिंतन आहे. हे बुद्धीला पेलायला जड आहे हो. ते रामायणातले 2 तास सांगितलं चालतंय रामायण. भागवतातिकतला 2 तास सांगितले तरी चालते, पण हे बुद्धीत तेवढं पेललं पाहिजे. जेवढं पचतं तेवढंच खावं, म्हणजे त्याचा अभ्यास आपल्याला करता येतं, त्याचं मनन करता येतं. म्हणून दुसरी पद्धत आहे, तिसरी ती आपण पुढच्या पाठात चिंतन करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.